सर्वप्रथम काल 27 ऑगस्ट 2026 ला जी निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये त्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी त्यांचं नाव समाविष्ट आहे अशा सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत, त्यांनी कॉमेंट्स मध्ये असं लिहिलं सुद्धा आहे की सर, माझं सिलेक्शन झालेलं आहे, तुमच्या व्हिडिओची मला फार मदत झालेली आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तर सर्व पुनश्च एकदा सर्व ज्यांची निवड झाली त्या सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपल्याला आता आपलं जो लक्ष आहे ते लक्ष केंद्रित करायचं. मित्र, विषय असा आहे की ज्यांची निवड झाली ते तर आता जॉईन होणारच आहेत, काही प्रश्नच येत नाही. परंतु ज्या शिक्षक उमेदवारांची निवड या पहिल्या यादीमध्ये झालेली नाही त्यांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या म्हणजे सिस्टीम मध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आणि या सिस्टीम कडे त्यांनी शेवटपर्यंत आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. ते मी का सांगतोय तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट बघायचा आहे. या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुमच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला हे माझं जे सांगणं आहे हे पटणार सुद्धा आहे. बघा, जी शिक्षक भरती सध्या म्हणजे जी निवड यादी लागली पवित्र पोर्टल मार्फत, माझं असं वैयक्तिक मत आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही फक्त 40% शिक्षक भरती झालेली आहे. अजूनही लक्षात घ्या, 60% शिक्षक भरती बाकी आहे. त्यामुळे आपलं सर्वांचं जे लक्ष होतं ते फक्त मुलाखती शिवाय. आणि साहजिक आहे, प्रत्येक शिक्षक उमेदवाराला असं वाटते आहे की माझं जे सिलेक्शन आहे ते मुलाखती शिवाय झालं पाहिजे. परंतु मित्र हो, तसं होत पण नाही आहे. कारण उमेदवारांची संख्या लक्षात घेता PAITच्या गुणवत्तेवर आधारित ही निवड झालेली आहे. परंतु माझं हे सांगणं आहे की अजूनही मुलाखती शिवाय, शब्द ऐका, मुलाखती शिवाय 6,000च्या वर शिक्षक उमेदवारांचे पद रिक्त आहेत. आणि हे 6,000च्या वर शिक्षक उमेदवारांचे रिक्त पद भरण्यासाठी शासनाने तसा प्रस्ताव सुद्धा तयार केलेला आहे. आता तुम्हाला सर, हे 6,000च्या वर जे शिक्षकांचे जे पद रिक्त आहेत हे कसे काय आहेत याविषयी आज आपल्याला सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे, मुद्देसूद सांगणार आहे. आणि ते जे मुद्दे आहेत ते शासनानं जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या आधारावर आपण ते मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्र. तर मी आता तुमचा फार काही वेळ घेत नाही, पण माझं एकच तुम्हाला सांगणं राहील की जे उमेदवार सध्या प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांनी खचून जायचं कुठलंच कारण नाही. तुम्ही या शेवटपर्यंत, जसं स्पीचवर एखादा खेळाडू शेवटपर्यंत जिद्दीनं खेळतो तसं तुम्हाला याच्यामध्ये शेवटपर्यंत जिद्दीनं टिकून राहायचं आहे. म्हणजेच आपला जो सिलेक्शनचा चान्स आहे तो काय आहे आणि आपलं सिलेक्शन होईल की नाही हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बघा, मी आता इथे एक स्लाइड शेअर केलेली आहे आणि मी याच्यावर एक मुद्दा मांडलेला आहे. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पदभरती सध्या स्थिती, रिक्त जागांचे विश्लेषण आणि पुढील रूपांतरित फेरी, कन्व्हर्टेड राऊंड. हा राऊंड सगळ्यात महत्वाचा, कन्व्हर्टेड राऊंड याला. आता हा कन्व्हर्टेड राऊंड का घेण्याचं काम पडते
तर तुम्हाला माहित आहे की ही जी शिक्षक भरती झालेली आहे या शिक्षक भरती मध्ये प्रवर्गानुसार आरक्षण असते, समांतर आरक्षणानुसार आरक्षण असते. आणि प्रवर्गानुसार आरक्षण आणि समांतर आरक्षणानुसार आरक्षण यामध्ये बऱ्याचशा समांतर आरक्षण जे असते त्याच्यामधील शिक्षक उमेदवार उपलब्ध होत नाहीत. मग हे जर शिक्षक उमेदवार उपलब्ध होत नाहीत तर त्या जागा रिक्त ठेवून शासन कधीच वाया घालवत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण त्या जागा जर रिक्त ठेवल्या आणि ते उमेदवार त्या समांतर आरक्षणाच्या भेटेपर्यंत जर वाट पाहत बसलं तर अध्यापनाच्या दृष्टिकोनातून जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान होणार. म्हणून शासन काय करते, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवतो आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर दुसरी फेरी या कन्व्हर्टेड राऊंडची होणार आहे, मुलाखत विना. हे लक्षात घ्या, मुलाखत विना. आणि ही पदांची संख्या काही कमी नाही आहे, थोडीफार नाही आहे. 6,000च्या वर रिक्त पद राहिलेले आहेत. आणि हे केवळ कशामुळे राहिले तर समांतर आरक्षणाचे जे काही आपले शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत ते उपलब्ध न झाल्यामुळे. आणि ही स्थिती काय आहे, कोणत्या समांतर आरक्षणाच्या किती जागा रिक्त आहेत ते सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि याचे नियम काय आहेत. जर शिक्षक उमेदवारांना या पवित्र पोर्टलच्या सिस्टीम मध्ये शेवटपर्यंत राहायचं असेल आणि त्यांना आपल्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी वाढवायची असेल तर प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत असायला पाहिजे. त्याचे नियम सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवारांना माहीत असायला पाहिजे. म्हणजेच त्या नियमाचा आधार घेऊन आपली परिस्थिती काय आहे, आपण सध्या किती पाण्यात उभं आहोत ते आपल्याला समजू शकते. म्हणून आजचा व्हिडिओ माझा असे शिक्षक उमेदवार आहेत जे सध्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, मुलाखती विनाच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. असे 6,000 ज्या जागा आहेत त्या जागा आता लवकरच कन्व्हर्टेड राऊंड मध्ये भरल्या जाणार आहेत. हे तसा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे गेलेला आहे. तर आपल्याला आज याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. पदभरती सद्यस्थिती, रिक्त जागांचे विश्लेषण आणि पुढील रूपांतरित फेरी, कन्व्हर्टेड राऊंड विषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे. सर्वप्रथम ही जी रूपांतरित फेरी आहे याची जी काही नियमावली आहे ती नियमावली काय सांगते त्यावर चर्चा करू आपण. त्याच्यामधले मी काही ठळक आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे मी याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ते प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माहीत असणं गरजेचं आहे, जे सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ज्यांची निवड झाली त्यांच्या बाबतीत नाही बोलत, जे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि भरपूर शिक्षक उमेदवार सध्या ही नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. कारण तुम्ही बिना मुलाखत जिल्हा परिषद मध्ये जर बघितलं तर फार काही जागा त्याच्यामध्ये म्हणजे अशा बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत. तर रूपांतरित फेरी, नियम, कार्यपद्धती आणि शासनाचं धोरण काय याविषयी आपल्याला चर्चा अगोदर करायची आहे. आणि त्यानंतर या रूपांतरित फेरीमध्ये किती जागा येणार आहे, किती जागा शिक्षक उमेदवारांच्या रिक्त आहेत आणि या रूपांतरित फेरीमध्ये किती शिक्षक उमेदवारांच्या जागा भरल्या जातील याविषयी सुद्धा मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आणि हे फक्त सांगणारच नाही, त्याचा पुरावा सुद्धा देणार आहे की रूपांतरित फेरी का घेणं शासनाला आवश्यक आहे. बघा, रूपांतरित फेरीचे नियम सुरुवातीला आपण बघूया. पहिला नियम असा आहे की समांतर आरक्षणाचे रूपांतर. माजी सैनिक, अंशकालीन किंवा महिला यासारख्या समांतर आरक्षणात योग्य उमेदवार न मिळाल्यास त्या जागा त्याच मूळ प्रवर्गातील कॅटेगरी सर्वसाधारण जनरल उमेदवारांना दिल्या जातात. हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्या. हा समांतर आरक्षणाविषयीचा महत्वाचा प्रश्न आहे, हा समजून घ्या. समजा ओबीसीचं आरक्षण आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये समांतर आरक्षण आहे आणि समांतर आरक्षण जे आहे ते माजी सैनिकांचं आहे, अंशकालीनचं आहे. आणि ह्या जर जागा समजा भरल्या गेल्या नाही, माजी सैनिक बांधव मिळाले नाहीत, अंशकालीन बांधव मिळाले नाहीत, मग ह्या जागा रिक्त राहिल्या. तर ह्या रिक्त राहणाऱ्या जागा आहेत ह्या संबंधित विभागाची परवानगी घेऊन त्याच ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वसाधारण मधून भरल्या जातात. हा एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम आहे मित्र.
आणि या रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या फार मोठी आहे. 6,000च्या वर ह्या जागा आहेत. त्यामुळे बरेच शिक्षक उमेदवार अजूनही मुलाखती विनामध्ये जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांचं सिलेक्शन होणार TAITच्या गुणवत्तेनुसार. समांतर आरक्षणाचे रूपांतर. मी जेव्हा या अगोदर कट ऑफ सांगत होतो तेव्हा मला बरेचसे शिक्षक उमेदवार माझ्यावर टीका करायचे, सर हे उमेदवार भेटतात काय, हे तुम्ही कसं. पण ती सिस्टीम आहे, सिस्टीम ते कॅल्क्युलेट करते, ते भरत नाही. आणि त्या जागा सध्या रिक्त राहिल्या. आता त्याचा कन्व्हर्टेड राऊंड मध्ये त्या जागा भरल्या जाणार आहेत. कारण त्या जागा शासनाला वेगळ्या काढाव्याच लागतात. त्यातून जेवढे शिक्षक उमेदवार भेटतात तेवढे भरल्यानंतर ज्या रिक्त राहणाऱ्या जागा आहेत त्या जागेत वरचा कन्व्हर्टेड राऊंड होतो. समांतर आरक्षणाचे रूपांतर. माजी सैनिक, अंशकालीन किंवा महिला यासारख्या समांतर आरक्षणात योग्य उमेदवार न मिळाल्यास त्या जागा त्याच मूळ प्रवर्गातील कॅटेगरी सर्वसाधारण जनरल उमेदवारांना दिल्या जातात. हा पहिला नियम तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. दुसरा नियम काय? प्रवर्गनिहाय रूपांतर. विशिष्ट मागास प्रवर्गात उदाहरणार्थ SC, ST, VJNT उमेदवार उपलब्ध नसतील तर शासनाच्या विविध नियमानुसार व GAD च्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या जागा इतर प्रवर्गात वर्ग करण्याची प्रक्रिया राबवली जाते. बरेचदा असं होते की प्रवर्गनिहाय रूपांतर सुद्धा करावं लागतं. समांतर आरक्षण हे त्याच प्रवर्गाचं असलं तर त्याच प्रवर्गामध्ये जनरल मध्ये ते कन्व्हर्टेड केलं जातं, त्याच प्रवर्गामध्ये. पण कधी कधी प्रवर्गनिहाय सुद्धा रूपांतर करावं लागतं. मग आता प्रवर्गनिहाय रूपांतर कसं होते? तर विशिष्ट मागास प्रवर्गात जसे काही SC, ST आणि VJNT, तर याच्यामध्ये STच्या सीट भरपूर वॅकंट राहतात. याचे जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते मिळत नाही. मग हे जर उमेदवार मिळाले नाही तर या प्रवर्गाचं कन्व्हर्शन GADच्या नियमानुसार दुसऱ्या प्रवर्गामध्ये सुद्धा करता येते. त्याची सुद्धा रीतसर परवानगी घ्यावी लागते. म्हणून हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून आहे. मी याला पुन्हा एकदा वाचतो, थोडेसे हायलाइट्स करतो. हे मुख्य मुद्दे आहेत मित्र हो, हे लक्षात घ्या. प्रवर्गनिहाय रूपांतर. विशिष्ट मागास प्रवर्गात उदाहरणार्थ SC, ST, VJNT उमेदवार उपलब्ध नसतील तर शासनाच्या विविध नियमानुसार व GADच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या जागा इतर प्रवर्गात वर्ग करण्याची प्रक्रिया राबवली जाते. म्हणजे STच्या जागा जर समजा रिक्त आहेत तर त्या ज्या जागा आहेत त्या इतर प्रवर्गामध्ये काय केल्या जातात? विलीन केल्या जातात. आणि TAITच्या गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून शिक्षक उमेदवारांची निवड होते. हे सुद्धा इथं एक महत्वाचं आहे मित्र हो, हे आपण लक्षात. शासनाची मान्यता अनिवार्य. पण या वरचे जे दोन मुद्दे मी सांगितले, या दोन्ही मुद्द्यासाठी शासनाची जी मान्यता आहे, संबंधित जो विभाग आहे त्याची जी मान्यता आहे ती मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी जे पवित्र पोर्टलची ऑथॉरिटी आहे ते ऑथॉरिटी त्यांच्याकडे प्रस्ताव सादर. बघा, शासनाची मान्यता अनिवार्य. रिक्त जागांचे इतर प्रवर्गात रूपांतर कन्व्हर्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि संबंधित शासकीय विभागाची अधिकृत मान्यता मिळवणे बंधनकारक असते. ते तो प्रस्ताव पाठवून ती प्रस्तावात पाठवल्यानंतर त्याची मान्यता येते, कारण त्याची छानबीन करतात. ते खरोखरच या प्रवर्गाचे उमेदवार रिक्त आहेत की नाही ती छानबीन झाल्यानंतर खरोखरच रिक्त नाही तर तशी मान्यता ते देतात. त्याच्यानंतर मग पुढे काय होते माहिती आहे का? निवड कशी होते? तर गुणवत्तेनुसार निवड. जागांचे कायदेशीररित्या रूपांतर झाल्यानंतर सुधारित गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करून पात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसारच प्राधान्य दिले जाते. रूपांतरित फेरी जरी असेल तरीही तुमच्या TAITच्या गुणवत्तेवरूनच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. त्या रूपांतरित फेरी विना मुलाखत मध्ये. पुढे आपल्याला जायचंय. हे झाले याचे नियम. आता सध्या स्थितीत रिक्त जागा किती आहेत ते बघू आपण. म्हणजे पुढची रूपांतरित फेरी जी आहे त्यामध्ये किती शिक्षक उमेदवारांची निवड होणार आहे? मित्र 6,000 प्लस, संख्या कमी नाही. 6,000 प्लस एकूण रिक्त जागा आलेल्या पहिल्या फेरीत. आणि याच्या जाहिराती पोर्टलवर आहेत, हेही लक्षात घ्या. त्यामुळे ह्या जागा शासनाला भराव्याच लागतात. ह्या जागा रिक्त ठेवून त्या जागा वाया घालवायच्या नाहीत शासनाला.
जर त्या रिक्त ठेवल्या तर आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा अध्यापनाच्या दृष्टिकोनातून फार मोठं नुकसान होणार आहे आणि ते परवडणार शासनाला नाही. म्हणून कन्व्हर्टेड राऊंड 100% होणार आहे. बघा, 6,000 प्लस एकूण रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवारांचा अभाव, या रिक्त जागा का राहिलेल्या, तर त्याचं सुद्धा आपण इथं कारण घेतलेलं आहे. जे काही पात्र उमेदवार पाहिजेत त्यांचा अभाव आहे. सध्याच्या पदभरती प्रक्रियेत समांतर आरक्षण आणि विशिष्ट प्रवर्गामध्ये योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे तब्बल 6,000 पेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या आहेत. मग आता या मोठ्या संख्येतील रिक्त जागांमुळे पुढील कन्व्हर्टेड राऊंड रूपांतरित फेरी घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली. आता ह्या एवढ्या मोठ्या जागा, 6,000पेक्षा जास्त शिक्षक उमेदवारांच्या जागा रिक्त राहिल्यामुळे आता जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे यांना एक रूपांतरित फेरी, कन्व्हर्टेड राऊंड घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आता ह्या जागा कोणकोणत्या प्रवर्गामधल्या आणि किती रिक्त आहेत त्या प्रवर्गामधल्या, ते आता आपल्याला त्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला सविस्तर मी या स्क्रीनवर आता शेअर. रिक्त राहण्याची कारणे कोणती आहेत ते बघू आपण. माजी सैनिक 2,760 जागा रिक्त राहिलेल्या. या समांतर आरक्षण प्रवर्गामध्ये पुरेशा प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. सर्वाधिक, सगळ्यात जास्त जर जागा कुठं रिक्त असतील, कोणत्या समांतर आरक्षणामुळे रिक्त असतील, तर माजी सैनिक बांधवांचं समांतर आरक्षण. या माजी सैनिक बांधवांचं जे काही समांतर आरक्षण आहे ते मित्र 15% आहे. आणि या 15%नुसार हे शिक्षक उमेदवार मिळालेले नाही. मग मिळाले नसल्यामुळे या प्रवर्गाच्या म्हणजे माजी सैनिक बांधव हे जे समांतर आरक्षण आहे त्याच्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या 2,760 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आणि हा फार मोठा आकडा आहे मित्र. एवढ्या जागा रिक्त ठेवून शासनाला परवडणार नाही. त्यामुळे या समांतर आरक्षण प्रवर्गामध्ये पुरेशा प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे सर्वाधिक जागा रिक्त राहिलेल्या आहेत. आणि दुसरा जो समांतर आरक्षणाचा प्रकार आहे प्रत्येक प्रवर्गामध्ये, तो आहे अंशकालीन पदवीधर बांधव, ज्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. मग हे 10% आरक्षण असताना यांच्या वाट्याच्या 1,760 जागा रिक्त राहिल्या. अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी राखीव असलेल्या जागांवरही योग्य उमेदवार न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. 1,760 हे सुद्धा पद मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे कन्व्हर्टेड राऊंड घेणं शासनाला गरजेचं आहे. आणि हा कन्व्हर्टेड राऊंड बिना मुलाखत आहे. एसटी आणि पेसा हाही एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे. 2,210 जागा यांच्या रिक्त राहिल्या. 2,200, 2,210. अनुसूचित जाती एसटी साठी 802 जागा आणि पेसा क्षेत्रातील 1,408 जागांवर स्थानिक पात्र उमेदवारांचा अभाव दिसून आलेला. काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत, कारण एसटीच्या 802 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. त्यानंतर हे जे एसटी बांधव आहेत, बंधू आणि भगिनी, पेसा यांच्या 1,408 जागा रिक्त राहिलेल्या आहेत, कारण संबंधित प्रवर्गाचे पात्र उमेदवार मिळालेले आहे. पुढील दिशा आणि प्रस्ताव हा एक याच्यामधला आता मित्र महत्वाचा भाग आहे. पुढील दिशा आणि प्रस्ताव. शासनाकडे अधिकृत प्रस्ताव. शासनाकडे अधिकृत प्रस्ताव. सध्या रिक्त असलेल्या 6,000हून अधिक जागा वाया जाऊ नयेत यासाठी त्या जागा इतर पात्र प्रवर्गात रूपांतरित कन्व्हर्ट करण्यासाठी राज्य शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या एवढ्या मोठ्या प्रमाणात 6,000पेक्षा जास्त शिक्षक उमेदवारांच्या जागा तिथं रिक्त आहेत. मग ह्या जागा वाया जाऊ नयेत म्हणून काय झालं माहितीये का, जो काही शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाने कन्व्हर्टेड राऊंड घेण्यासाठी शासनाकडे आता प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केलेली. मग नवीन फेरीची घोषणा होणार. नवीन फेरीची शासनाची कायदेशीर मान्यता मिळताच या रिक्त जागांसाठी त्वरित पुढील नवीन फेरी कन्व्हर्टेड राऊंड राबवली जाईल. त्यामुळे गुणवत्ता यादीतील प्रतीक्षेत असलेल्या अनेक उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
आता जे नियुक्त उमेदवार झाले त्यानंतर TAITच्या नुसार जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना कन्व्हर्टेड राऊंड मध्ये फार मोठी कारण असं आहे की 6,000च्या वर शिक्षक उमेदवारांच्या जागा वेगवेगळ्या म्हणजे आता त्या असं म्हणू आपण त्या प्रवर्गानुसार आहेत, वेगवेगळ्या गटानुसार आहेत, वेगवेगळ्या विषयानुसार आहेत, वेगवेगळ्या माध्यमानुसार. तो इतका डिटेल स्टडी आपल्याकडे सध्या नाही आहे. जर उपलब्ध झाला तर आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ. म्हणून माझं एकच सांगणं राहील, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना शुभेच्छा. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची हार मानायची नाही, नर्वस व्हायचं नाही, आत्मविश्वास कायम ठेवायचा आहे आपल्याला आणि या सिस्टीम मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये राहायचं आहे. निश्चितच जर तुमचे गुण आता ही जी पहिली निवड यादी आहे ज्यातला आपण कट ऑफ पाहू त्याच्या जवळजवळ असतील तर तुमचे सिलेक्शन चान्सेस या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्यासोबतच आणखी एक याच्यामध्ये यादी येणार आहे ते आहे मुलाखतीसह. त्यावर सुद्धा आपल्याला याच्या पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओ टाकायचाच आहे की मुलाखतीसह जे काही शिक्षक उमेदवार आता जातील तर त्यांनी सुद्धा कशा प्रकारची तयारी करायची. तर आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.